मंडळी, कधी-कधी स्वतःलाही पाहुण्यासारखं ट्रीट करायला हवं, तर चला आज जाऊया पाहुणचार रेस्टॉरंटमध्ये. सावजी मटण, नागपूरचं फेमस झणझणीत सावजी मटण जर तुम्हाला ठाण्यात खायचं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर चला, आउटफिट ऑफ द डे मस्त अशी शॉर्ट्स घातली आहे. आज संडे आहे, पिंक कलरचा टॉप घातला आहे आणि रेबेनचे माझे सनग्लासेस घातले आहे. तर चला जाऊया लुईसवाडी येथील पाहुणचार रेस्टॉरंटमधलं झणझणीत ट्रेंडिंग रील्समध्ये व्हायरल असलेलं सावजी मसाला मटण आणि सावजी मटण सुक्का या दोन्ही डिश मी रील्समध्ये दणदणून पाहिल्या आहेत. तर रील्समध्ये ट्रेंड असल्यावर आपण फॉलो नाही करायचं असं होणारच नाही. तर चला जाऊया. तर फ्रेंड्स, सावजी मटण हे नागपूरचं सुप्रसिद्ध मटण आहे आणि हे खूप तिखट असतं. तर ठाण्यामध्ये नागपूर स्टाईलमधलं झणझणीत मटण आहे की नाही ते आपण आज चेक करणार आहोत. तर मटण शिजलं. तर चला, आज संडे आहे तर जरा लवकरच निघाली आहे, कारण का रेस्टॉरंटमध्ये खूप गर्दी असते संडेचं. तर जस्ट आम्ही पाहुणचार या रेस्टॉरंटमध्ये पोचलेलो आहोत आणि डुप्लेक्स म्हणजे ग्राउंड+1चं हे रेस्टॉरंट आहे. थोडंसं कोझी आहे. म्हणजे अजून एक तुम्हाला सांगते की हा स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे. जे काही रिव्ह्यू देणार आहे ते अस्सल झणझणीत असं रिव्ह्यू देणार आहे. झणझणीत का? कारण का माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे. सावजी मटण हे नागपूरचं सुप्रसिद्ध मटण असतं, पण आपण आज ठाण्यामध्ये खाणार आहोत. तर रॉयल पाहुणचार हे रेस्टॉरंटमध्ये मी आलेली आहे. मे महिना चालू आहे, तर टी शर्टला मॅचिंग अशी मस्त सोलकढी मागवली आणि फ्रेंड्स, सोलकढी एवढी मस्त होती, काय सांगू तुम्हाला. म्हणजे एक शास्त्र असतं की नॉनव्हेज खायचं आहे तर आधी सोलकढी आणि त्याच्यानंतर असा मस्त असा मसाले पापड. कसं रायमिक वर्ड झालं ना, ससा असा तसं मस्त असा. चला, टाईमपास पुरे झालं आणि मटण मसाला आलेला आहे आणि मी ऑर्डर केली आहे भाकरी आणि मटण सुक्का अजून आलं नाही आहे. पण तुमच्याबरोबर आधी मी मटण मसाला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की त्याची टेस्ट कशी आहे. फ्रेंड्स, जेव्हा आम्ही एंटर झालो तेव्हा ना रेस्टॉरंटमध्ये कोण नव्हतं. तर आम्हाला असं वाटलं, अरे बापरे, हे रील्स प्रमोशनसाठी केलेले आहेत की काय. पण जेव्हा मी फर्स्ट बाईट खाल्ली तेव्हा फ्रेंड्स, लुक ॲट माय एक्सप्रेशन. काय अरे यार, टेस्ट आहे. पण फ्रेंड्स, नाकातनं पाणी निघत होतं, खूप झणझणीत होतं. आणि नंतर किंग ऑफ द डिशची एंट्री झाली, सुका मटण, ते पण सावजी, पांढरा तांबडा रस्सा. आम्ही ऑर्डर नव्हतं केलं, पण जस्ट आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला टेस्टसाठी द्या, आणि ते खूप चांगले होते, त्यांनी आम्हाला टेस्टसाठी पण दिला. पण ॲक्च्युली पांढरा रस्सा मला एवढा नाही आवडला, तेवढा तिखट रस्सा म्हणजे तांबडा रस्सा आवडला. आणि जेवढ्या आम्ही हे मटण सुका आणि मटण मसाला मागवल्या त्या सगळ्या अप्रतिम होत्या. फ्रेंड्स, जर तुम्हाला सावजी मटण स्पेशली सुका आणि मसाला खायचं असेल तर प्लीज गो हेड. तुम्ही पाहुणचारला जा आणि त्याच्याबरोबर इंद्रायणी राईस, स्वर्ग स्वर्ग. सो फ्रेंड्स, इंद्रायणी राईस आणि मटण सुक्का, ते पण सावजी, जर तुम्हाला खायचं असेल तर प्लीज पाहुणचारला जा. आणि ॲम्बियन्सकडे लक्ष देऊ नका, खूप गर्दी होती, तुम्ही बघू शकता. आणि सगळ्यांनी, म्हणजे माझे कान तिकडेच असतात की साईडला कोण काय ऑर्डर करत आहे. तर सावजी सुका मटण आणि सावजी मसाला मटणच ऑर्डर करत होते मोस्टली 99% लोकं. आणि असं हे काही ॲम्बियन्स आहे, हायजीन चांगलं मेंटेन केलेलं आहे, सर्विस ही चांगली आहे. तर एकदा तुम्हाला ट्राय करायला हरकत नाही. आणि रीलमध्ये जे सांगितलं आहे की सावजी मटण ठाण्यामध्ये खायचं असेल तर पाहुणचारला या नक्की. तर खरंच मी पण तुम्हाला सांगेन, पण तुम्हाला तिखट खायचं असेल तरच तुम्ही इथे या. झणझणीत असं मस्त नागपुरी स्टाईल सावजी मटण सुका आणि सावजी मटण मसाला पाहुणचारला नक्की ट्राय करा. आणि एवढं तिखट खाल्ल्यावर आईस्क्रीम तर खाल्लं पाहिजे. आणि गॅसच्या अभावामुळे, सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळे त्यांनी स्वीट डिश काहीच ठेवली नव्हती. तर आम्ही पाचपाकाडीला नॅचरल्समध्ये गेलो, कारण का समरमध्ये नॅचरल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम्स अवेलेबल असतात. आणि नॅचरल्स हा एकमेव ब्रँड आहे की तिथे खरंखुरे म्हणजे ओरिजिनल फ्रूट्स वापरून आईस्क्रीम केलं जातं.
माझ्याकडे बघून वाटत नसेल ना, की मी खूप तिखट खाते, पण मी कोकोनट चिलीचा तो आईस्क्रीम खाल्ला. तो जस्ट समरमध्येच अवेलेबल असतो. मँगोही खूप छान अवेलेबल असतो. पण कोकणातली असल्यामुळे मँगो असाच खायला मला जास्त आवडतो. आईस्क्रीमच्या रूपात जास्त आवडत नाही, रूपात जाऊन दे. तर कोकोनट आईस्क्रीम खूप छान होतं. तर जेव्हा पण पाचपाकाडीला याल तेव्हा नॅचरल्सचे कोणताही फ्लेवर तुम्ही ट्राय करा. स्पेशली समर स्पेशलचे त्यांचे जे फ्लेवर्स नवीन असतात ते नक्की ट्राय करा. आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.